नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण ड्रॉ टूलबारमध्ये असणारा रेक्टँगल रेक्टँगल कमांडचा यूज करून आपण रेक्टँगल कसा ड्रॉ करतो या ऑटोकॅड 2021 सॉफ्टवेअरमध्ये हे पाहणार आहे. आता मी इथे रेक्टँगल वरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर काय मेसेज डिस्प्ले होतो? स्पेसिफाय द फर्स्ट कॉर्नर पॉइंट. हा इथे कुठेतरी फर्स्ट कॉर्नर पॉइंट मी सपोज रॅन्डमली घेतला किंवा तुम्ही त्याचे कोऑर्डिनेट सुद्धा इनपुट करू शकता. मी इथे टॅब बटनचा यूज करून टॅब बटन प्रेस करून इथे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट मी इनपुट करू शकतो आणि तो इनपुट करून मी रेक्टँगल क्रिएट करू शकतो. सपोज मी फर्स्ट कॉर्नर पॉइंट हा इथं कुठेतरी घेतला आणि त्याच्यानंतर आता नेक्स्ट मेसेज काय होतो? स्पेसिफाय अदर कॉर्नर पॉइंट. नेक्स्ट कॉर्नर पॉइंट तुम्हाला स्पेसिफाय करायचा आहे किंवा तुम्ही काय करू शकता, पुन्हा एकदा टॅबचा यूज करून तुम्ही डायमेन्शन्स देऊ शकता. सपोज 800 बाय 800 हा जर मला रेक्टँगल क्रिएट करायचा असेल तर मी सरळ तिथे व्हॅल्यू इनपुट करेन, डायमेन्शन्स इनपुट करेन आणि इंटर प्रेस करेन. सो इंटर प्रेस केल्यानंतर हा असा रेक्टँगल क्रिएट होईल. बरोबर. पुन्हा एकदा बघू आपण. रेक्टँगल कमांड मी सिलेक्ट केली, फर्स्ट पॉइंट मी दिला. आता बघा, एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली, सेकंड पॉइंट हा लोकेट होत असताना तो विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कॉर्नर पॉइंट, इथं जो फर्स्ट कॉर्नर पॉइंट आपण दिला विथ रिस्पेक्ट टू दॅट, ह्या फर्स्ट कॉर्नर पॉइंटला पकडून हा सेकंड कॉर्नर पॉइंट आपण क्रिएट करतो. बरोबर. इथं फर्स्ट कॉर्नर पॉइंट जो आपण इनपुट दिला ॲज अ ओरिजिन म्हणून काम करतो. म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, वाय कोऑर्डिनेट 0 आहे, असं अझम्पशन करून हा सेकंड कॉर्नर पॉइंट हा लोकेट केला जातो. इथं सुद्धा तुम्ही टॅब बटन यूज करून जी डायमेन्शन्स आहेत ती देऊ शकता. सपोज इथं मला डायमेन्शन 1000 हवा आहे आणि इथं डायमेन्शन सपोज 1200 हवा आहे. तर ते मी तसं देऊन इंटर बटन प्रेस केलं तर तो रेक्टँगल का होईल? क्रिएट होईल. बरोबर. त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी ए3 शीटची डायमेन्शन्स आपण क्रिएट केली होती. सो ते करण्यासाठी आपण सगळ्यात पहिला काय केलं होतं? आपण लिमिट्स दिले होते. म्हणजे ए3 शीट साईजची जी लिमिट्स आहेत ती लिमिट्स आपण दिली होती. सो मी इथं लिमिट्स लिहून घेतलं, लिमिट्स आणि लिमिट्स दिले होते आपण 0 हे आपण ओरिजिन घेतलं होतं आणि ए3 साईजची डायमेन्शन 420 बाय 297 ही आपण त्याची डायमेन्शन दिली आणि त्याच्यानंतर आपण एक रेक्टँगल क्रिएट केला होता. तो रेक्टँगल साठी सुद्धा आपल्याला फर्स्ट कॉर्नर पॉइंट लागतो. तो आपण दिला होता 0,0. फर्स्ट कॉर्नर पॉइंट आपण स्पेसिफाय केला, सांगितला आणि त्याच्यानंतर सेकंड कॉर्नर पॉइंट आपल्याला हवा होता 420 बाय 297. हा मी त्याची लेंथ आणि हाईट दिलं आणि इंटर केलं. तर इंटर केल्यानंतर हा इथं छोटासा हा रेक्टँगल क्रिएट झालेला आपल्याला दिसतो. बरोबर. अशा पद्धतीनं रेक्टँगल आपण या सॉफ्टवेअरमध्ये, ऑटोकॅड सॉफ्टवेअरमध्ये क्रिएट करू शकतो. थँक यू.